कॅप राउंड 1 अलॉटमेंट नंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक महत्त्वाचा प्रश्न भेडसावत आहे आणि तो म्हणजे सीट टाइप अलॉटमेंट. आता काही जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत लाइक ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजे, एसबीसी, एसीबीसी तर यांना ओपनची सीट अलॉट झालेली आहे आणि त्यामुळे ते थोडेसे म्हणजे विचारात पडलेत की आता ही सीट घेऊनच बेटरमेंटला जायचं की मग आपण ही सीटच कन्सिडर करायची नाही आणि फ्रेश ऑप्शन फॉर्म कॅप 2 साठी भरायचा की नाही. तर याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ विथ एक्झाम्पल्स वगैरे मी एका YouTube व्हिडिओमध्ये एक्सप्लेनच करणार आहे, तो लवकरच अपलोड करेन. पण इथे मी थोडक्यात सांगतो की जेव्हा पण सीईटी सेलची जी वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा तो अल्गोरिदम वर्क करतो, तर तो असा वर्क करतो की समजा तुम्ही ऑप्शन 1 असेल, ठीक आहे, तुमचा स्पेशली कॅटेगरी स्टुडंटसाठी मी हे सांगतोय. तर तुमचा जो ऑप्शन 1 आहे, तर त्याच्यामध्ये तो पहिले तुमचं मेरिट हे ओपनच्या सीटमध्ये कॉम्पीट होतंय का ते पाहतो. म्हणजे तुम्ही ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कॉम्पीट करताय का? आणि तुम्ही जर हायर मेरिटचे स्टुडंट असाल आणि तुम्ही त्या मुलांमध्ये, ठीक आहे, तुमचा नंबर लागत असेल तर ओपनची सीट अलॉट होते. जर तुमचा मेरिट नंबर त्या ओपनच्या सीटमध्ये लागत नसेल तर मग तुम्हाला जे काही पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन आहे सीटमध्ये, त्या सीटमध्ये तुमचा मेरिट नंबर चेक केला जातो. जर तिथे लागला तर ती सीट अलॉट होते आणि जर दोन्हीमध्ये नाही लागला तर तो मग ऑप्शन नंबर 2 ला जातो तुमचा. म्हणजे जे काही तुम्ही दुसऱ्या ऑप्शनचं कॉलेज दिलं तिथे जातो. पुन्हा मग तिथे ओपनचं मेरिट पहिले चेक होतं. तिथे नंबर लागला तर ती सीट भेटेल, अदरवाईज तुमच्या कॅटेगरीचा चेक होतो. असं सो ऑन तो 3, 4, 5 ऑप्शन करत जातो आणि जो काही लागेल तुम्हाला ऑप्शन तो तुम्हाला तो अलॉट करून देतो. तर इथे पहिली गोष्ट क्लिअर करायची की कॅटेगरीचे स्टुडंट जे आहेत ते सर्व ओपनच्या सीटसाठी एलिजिबल असतात. ओके. आणि आता तुम्हाला इथे ड्युअल ॲडव्हान्टेज भेटतं. मी ड्युअल ॲडव्हान्टेज म्हणण्यापेक्षा तुमची जी मेहनत आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे 2 ऑप्शन्स क्रिएट होतात आणि त्यामधलं पहिला म्हणजे तुम्हाला ओपन सीट टाइप अलॉट होणे आणि दुसरा म्हणजे तुमची कॅटेगरीची सीट. तर आता ओपन सीट टाइप अलॉट झाल्यानंतर 2 प्रश्न इथे येतात की बाबा आम्हाला फीजचा जो काही फी माफी असेल, स्कॉलरशिप असेल, तर ती ॲप्लिकेबल राहते की नाही. तर आता इथे तुम्हाला एक थोडक्यात आन्सर सांगायचं तर तुम्ही तिथे पाहिजे की कॅटेगरी फॉर ॲडमिशन काय आहे तुमची. तर कॅटेगरी फॉर ॲडमिशन ही तुमची कॅटेगरी दाखवत असेल, लाईक ओबीसी असेल तर ओबीसी, एससी असेल तर एससी, एसटी असेल तर एसटी असं जर दिसत असेल तर तुम्हाला सर्व स्कॉलरशिप्स भेटणार, त्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात. ओके. तर त्यामुळे डोक्यातून आता काढून टाका की मी कॅटेगरीचा स्टुडंट आहे तरी पण मला ओपनची सीट भेटली आहे आणि त्यामुळे मला फीज वगैरे भेटणार नाही आहे. तर असं काही होणार नाही. तुम्ही तुमची कॅटेगरी फॉर ॲडमिशन पहा, ठीक आहे, आणि तिथे जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला सर्व स्कॉलरशिप्स वगैरे भेटणार आहेत. कारण आता या पुढचा जो टाइम आहे तो फक्त अपडेट्सचाच राहणार आहे जास्त करून आणि तो खूप महत्त्वाचा आहे. तर ते तुम्ही मिस करू नये. तर YouTubeवरती जेवढे पण इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड चॅनल्स असतील, ठीक आहे, Instagramवर असेल, Facebookवर असेल, तर हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला काही इम्पॉर्टंट अपडेट असेल तर तो लगेच भेटेल. ओके. तर सर्वच्या लिंक्स मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, तिथून तुम्ही जॉइन करू शकता. ओके. थँक यू व्हेरी मच.